फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपला विंटर एक्झाम रिझल्ट लागलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत. तर जास्ती नाराज होऊ नका ज्यांना कमी मार्क मिळालेले आहेत. तर याच्या पुढच्या सेमिस्टरला जी आहे ती इव्हन सेमिस्टर, त्या इव्हन सेमिस्टरचा तुम्ही आता चांगला अभ्यास करा. इव्हन सेमिस्टरचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि त्यामध्ये तुम्ही चांगले गुण मिळवा. तर मित्रांनो, जी आता विंटर एक्झाम झालेली आहे तुमची MSBT ची 2025 ची, त्या एक्झामचा तुम्हाला जर रिझल्ट तुमच्या मनासारखा लागला नसेल, तुम्हाला वाटत असेल की मला या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क पडायला पाहिजे होते, तर या सब्जेक्टमध्ये मला चांगले मार्क हे मिळालेले नाही आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी आजचा हे लेक्चर आणला आहे. आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की फोटोकॉपी आणि डिजिटल इव्हॅल्युएशन पद्धत, डिजिटल इव्हॅल्युएशन ही मेथड आणि फोटोकॉपी ही काय राहतं. फोटोकॉपी पूर्ण मूल्यांकन म्हणजे रिइव्हॅल्युएशन म्हणजेच हे डिजिटल इव्हॅल्युएशन. तर ह्या दोन्ही पद्धती काय राहतात. आता जे नवीन आलेले राहतात त्यांना माहिती नसतात, जे जुनी असतात त्यांना माहिती असतात की फोटोकॉपी आणि पूर्ण मूल्यांकन काय आहे. तर मी सांगून देतो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत राहा, जेणेकरून मी सांगणार आहे तुम्हाला की फोटोकॉपी मागवावी की दोन्ही मागवावं का डिजिटल इव्हॅल्युएशनच करावं. पहा मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्डनी काय सांगितलेलं आहे, आपल्या MSBTनी काय सांगितलेलं आहे की मंडळामार्फत हिवाळी परीक्षा आपली झालेली आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. असं म्हणलेलं आहे, डिजिटल इव्हॅल्युएशन पद्धती विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण, जर त्या गुणांमध्ये कुणी सॅटिस्फाय नसलं, जर विद्यार्थ्याला वाटायले की त्याचे मार्क्स हे वाढत आहेत पण कमी रिझल्ट असा मनासारखा लागलेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी MSBT दोन पर्याय मित्रांनो. कोणकोणते? एक फोटोकॉपी आणि पूर्ण मूल्यांकन. यामध्ये फोटोकॉपी आणि पूर्ण मूल्यांकन मधलं डिफरन्स काय ते बघून घेऊया आपण. म्हणजे तुम्हाला समजते फोटोकॉपी काय राहते, पूर्ण मूल्यांकन काय राहते ते बघून घेऊया. फोटोकॉपी काय राहते? फोटोकॉपी मित्रांनो, एक कॉपी राहते तुमच्या पेपरची, ऍज इट इज कॉपी तुमच्या पेपरची ही तुमच्यापर्यंत येणार, तुमच्या कॉलेजमध्ये येणार मित्रांनो. आणि ते पेपरमध्ये तुम्हाला इथं किती मार्क दिलेत, ह्या क्वेश्चनला किती मार्क दिलेत, पहिल्या क्वेश्चनला किती मार्क दिलेत, दुसऱ्या क्वेश्चनला किती मार्क दिलेत, असे टोटल मार्क ऍज इट इज तुमचं जसं चेक झालाय का पेपर, ऍज इट इज कॉपी करून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये एक बंच थ्रू तुम्हाला दिला जातो मित्रांनो. आणि ते तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना दाखवू शकता की तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना दाखविल्यानंतर काय होणार, त्याचे मार्क वाढतात का नाही ते कळणार. आणि डिजिटल इव्हॅल्युएशन म्हणजे तुमचा पेपर परत चेक होणार, रिचेक होणार. डिजिटल इव्हॅल्युएशन म्हणजे रिचेक होणार तुमचा पेपर. काय रिचेक होणार? तुमचे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 हे परत रिचेक होणार, सगळे एक रिचेक होणार, रिमार्क दिले जातील. त्याला डिजिटल इव्हॅल्युएशन म्हणतात. आधी फोटोकॉपी मागवायची राहतील, नंतर डिजिटल इव्हॅल्युएशन साठी अप्लाय करता येतं मित्रांनो. सिंपल या दोनचा डिफरन्स तुम्हाला समजला असेल. सिंपल इन वन लाईन मध्ये सांगतो मी. मार्क सुधारण्यासाठी डिजिटल इव्हॅल्युएशन म्हणजे जर तुम्हाला वाटते की तुमचे मार्क्स हे वाढत आहेत, मग तुम्ही डिजिटल इव्हॅल्युएशन साठी जाऊ शकता मित्रांनो. आणि तुम्हाला जर फोटोकॉपी अँसर शीट पाहण्यासाठी नुसतं तुम्हाला पाहायचंय की आधी मार्क वाढतात का नाही, तुमची सुद्धा खात्री नाही, तर त्यासाठी तुम्ही फोटोकॉपी मागू शकता मित्रांनो. फोटोकॉपी तुम्ही मागू शकता. जर मार्क्स वाढत असतील फोटोकॉपी बघितल्यानंतर, तर तुम्ही डिजिटल इव्हॅल्युएशनला टाकून द्या. आधी फोटोकॉपी मागवायची, पहिला स्टेप हा फोटोकॉपी मागवायचा आणि दुसरा स्टेप हा डिजिटल इव्हॅल्युएशनला टाकायचा, या रिचेकिंग साठी टाकून द्यायचा. डिजिटल इव्हॅल्युएशन म्हणजे रिचेकिंग. तर मित्रांनो, तुम्हाला डिफरन्स समजला असेल तर बघूया, आणखीन क्लिअर करण्यासाठी आपण डिफरन्स बघूया. पहिल्या ह्याच्यात काय म्हणलेलं आहे, डिजिटल इव्हॅल्युएशन मीनिंग काय आहे, रिचेकिंग
ऑनलाईन रिचेकिंग होणार. आणि फोटोकॉपी काय आहे, एक स्कॅन पेपर फोटोकॉपी येणार तुमच्यापाशी. एक पेपर येणार, त्याच्यावर तुम्ही लिहिलेला पेपर, त्याचे मार्क्स तुमच्यापाशी येणार की किती क्वेश्चन्सला किती मार्क दिले. क्वेश्चन नंबर 1 ला किती मार्क दिले, सपोज 2 मार्क दिले का, क्वेश्चन नंबर 2 ला किती मार्क दिले, 16 मार्क दिले का, असे येणार. या फोटोकॉपीद्वारे तुम्हाला बघायला भेटणार. आणि जर तुम्ही ती रिचेकिंगला टाकली, म्हणजेच डिजिटल इव्होल्युशनला जर टाकली, तर यामध्ये जर काही बदल असेल, समजा इथं 16 चे 18 होत असतील, तर ते बदल होऊन तुमच्यापर्यंत येणार मित्रांनो. आधी फोटोकॉपी, पहिला स्टेप फोटोकॉपी, नंतरचा डिजिटल इव्होल्युशन. एवढं तर तुम्हाला समजलं असेल. पर्पज काय, मार्क काउंटिंग. मार्क काउंटिंग होणार या डिजिटल इव्होल्युशन मध्ये. मार्क काउंटिंग होणार. दुसरं काय होणार, टोटलिंग होणार. त्या मार्क्सचं टोटल होणार. अनआन्सर्ड क्वेश्चन होणार. म्हणजे अनआन्सर्ड क्वेश्चन म्हणजे तुम्ही ऑर मधले सोडविलेले हे सगळे काउंट होणार. हे सर्व क्वेश्चन्स काउंट होणार. बरोबर पद्धतीने हे काउंट होणार. स्टुडंटला स्वतःच्या उत्तरपत्रिका पाहायला यावी, यासाठी ही फोटोकॉपीची मेथड आहे मित्रांनो. स्वतःनी काय लिहिलंय ते स्टुडंटला पाहायला यावी, त्याच्या शिक्षकाला दाखवा यावी, जेणेकरून त्याला कळते की मार्क वाढतील की कमी होतील. त्याच्या कॉलेजच्या शिक्षकाकडे ती फोटोकॉपी ते घेऊन जाऊ शकतो स्टुडंट. आणि ते मग कॉलेजचे शिक्षक त्यांना सांगतात की मार्क वाढत असतील, तर मग कॉलेजचे शिक्षक त्यांना सांगतात की मार्क वाढत आहे, इथं तुमचे मार्क वाढत आहे, तुम्ही रिचेकिंगला टाकून द्या. मग त्यानंतर दुसरा स्टेप म्हणजे त्याचा रिचेकिंग टाकायचं असते मित्रांनो. पहिला स्टेप फोटोकॉपी, हे समजलं असेल तुम्हाला. स्टुडंट गेट यांनी रिसिव्ह होते मार्क कधी, जेव्हा जर मार्कामध्ये चेंज असेल तुमच्या, आता जे तुम्ही पेपर चेक केलेले आहेत, रिझल्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये जर तुमचा चेंज असेल, तर याने तुमचा चेंज होऊन येईल. या डिजिटल इव्होल्युशनला टाकण्याने तुमचा चेंज होऊन येईल. याने फक्त तुम्हाला आन्सर बुक भेटती. यांनी चेंज होत नाही मित्रांनो. फोटोकॉपीनी मार्क चेंज होत नाही. नुसती फोटोकॉपी मागे नाही, मार्क चेंज होत नाही. जर तुम्ही डिजिटल इव्होल्युशनला टाकलं तरच मार्क चेंज होणार. हे पहा, इथं एक्झामिनर आणि इव्हॅल्युएटर चेक करते. इथं स्टुडंट स्वतः पाहते ही फोटोकॉपी किंवा मार्क वाढत आहेत का नाही. इथं रिझल्ट इव्हॉल्युशन होतो, म्हणजे रिझल्ट हा अपडेट होऊन येतो मित्रांनो. तुम्हाला दुसरा रिझल्ट हा लागून जाईल तुमचा अपडेट झालेला. जिथं मार्क वाढलेत का तिथं मार्क वाढून येतील मित्रांनो. आणि सेम मार्क जिथं असतील तिथं नो चेंज म्हणून येईल. जर मार्क वाढत नसतील तर तिथं असं नो चेंज म्हणून येईल. आणि अप्लाय करण्यासाठी मार्क्स डाऊट असेल तेव्हाच करा, आणि आन्सर पाहायचे असेल तेव्हाच हे करा अप्लाय. फोटोकॉपी केव्हा अप्लाय करायची, जेव्हा तुम्हाला आन्सर पाहायचे असतील तेव्हाच. आणि इकडं मार्क्स मध्ये डाऊट असेल तुम्हाला की मला इथं कमी मार्क पडलेत, मला टाकावंच लागते, म्हणून ही डिजिटल रिचेकिंगला टाकून द्यायचं, डिजिटल इव्होल्युशनला. आउटपुट काय होईल याचं, जर तुमचे मार्क वाढत असतील तर ते मार्क अपडेट होऊन येतील, वाढून येतील. आणि याचं आउटपुट काय, एक आन्सर शीट भेटेल तुम्हाला की तुम्ही ते चेक करू शकता. तुम्ही बघू शकता कुठं कुठं मार्क वाढायलेत, कुठं कुठं नाही. नेक्स्ट स्टेप काय, फायनल रिझल्ट अपडेट होतं याचा, आणि याचा रिअसेसमेंट शेड्यूल डेट कळती. म्हणजे फोटोकॉपी नंतर रिअसेसमेंट म्हणजे हे डिजिटल इव्होल्युशनला टाकता येते. मग ही फोटोकॉपी सर्व झाल्यानंतर डिजिटल इव्होल्युशनला टाकता येते. नंतर ही पद्धत डिजिटल इव्होल्युशनची. फायनल रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल, तुम्हाला मार्कशीट द्वारा भेटून जाईल. तर चला तर मित्रांनो आता बघूया तारखा किती. कशाच्या तारखा, हे फोटोकॉपीसाठी अप्लाय करायच्या. फोटोकॉपीसाठी अप्लाय करायची तारीख मित्रांनो, याची तारीख ही फोटोकॉपीसाठी स्टुडंट लॉगिन द्वारा अप्लाय करायचं. सदरील फोटोकॉपी 5 जानेवारी ते 6 जानेवारी 5 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचे फॉर्म घेतले जाणार नाही. त्यानंतर हे काही नाही, हे पण काही नाही, हे पण काही नाही, हे तर चलतच राहते. त्यानंतर 14 तारखेला तुम्ही अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट 14 तारखेला, हे पहा, हे महत्वाचं आहे, हे सुद्धा महत्वाचं नाही. 14 तारखेला तुमची काय होणार, फोटोकॉपी ही तुमच्यापर्यंत येणार. तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांकडून, तुमच्या स्टुडंट सेक्शन मधून तुम्हाला ही फोटोकॉपी रिसिव्ह होणार. तुमच्या स्टुडंट सेक्शन मधून ही फोटोकॉपी तुम्हाला 14 तारखेला येणार. 14 जानेवारीला फोटोकॉपी आली की मग तुम्ही काय करणार, स्टुडंट लॉगिन द्वारा फोटोकॉपी ती चेक करणार. म्हणजे तुमच्यापाशी कागद येणार, त्याचा कॉपी येणार, एक प्रकारची तुमच्यापाशी कॉपी येणार. नंतर ती तुम्ही कॉपी काय करा, शिक्षकांना दाखवा. तुमच्या फोटोकॉपी आली की तुमच्या टीचर्सला दाखवा. टीचर्सला तर जर त्याच्यात मार्क वाढत असतील तर तुम्ही काय करा,
ही फोटोकॉपी रिचेकिंगला टाकून द्या, रिचेकिंगला. आणि जर त्याच्यात मार्क वाढत नसतील मित्रांनो तर रिचेकिंगला टाकण्याहून काहीच अर्थ नाही. उगा पैशाचा खराब करू नका. फोटोकॉपीसाठी सुद्धा पैसे लागतात आणि रिचेकिंगला टाकायसाठी सुद्धा पैसे लागतात. त्यामुळं तुम्ही जास्ती खर्च पाणी करीत बसू नका. जर तुम्हाला वाटत आहे, तुमच्या शिक्षक म्हणले की मार्क वाढत आहे फोटोकॉपी बघून, तर रिचेकिंगला टाका. रिचेकिंगला कधी टाकायचं, जेव्हा तुमची 14 तारखेला फोटोकॉपी आली तेव्हा रिचेकिंगचा टायमिंग काय आहे, रिचेकिंगचे सुद्धा डेट्स आहेत. पहा रिचेकिंगचे डेट्स, हे डिजिटल इव्होल्युशन म्हणजे रिचेकिंग. रिचेकिंगची डेट कधी आहे, 15 तारखेला, लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच. 14 तारीख झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच 15 तारखेपासून 15 ते 16 रिचेकिंगला टाकू शकता तुम्ही. कसं, स्टुडंट लॉगिंग द्वाराच टाकू शकता. तुमच्या कॉलेजमधून टाका किंवा तुम्हाला मी आता स्टेप सांगणार आहे, लास्ट पर्यंत राहा, व्हिडिओच्या स्टेप सांगणार आहे मी तुम्हाला ते कसे कसे करायचं, तर तुम्ही लास्ट पर्यंत राहा. पण माझं प्रेफरन्स काय राहील, तुम्ही कॉलेजमधूनच तुमचे करा हे अपलोड, कारण की कॉलेजच्या शिक्षकांना माहिती राहते की कसं कसं अपलोड करायचं. जे तुमच्या स्टुडंट सेक्शन मध्ये बसतील, जे तुमचे अकॅडमिकसाठी तुमचं हॉल तिकीट, रिझल्ट वगैरे, आयडेंटिटी कार्ड ते तुम्हाला देतील, जिथं तुम्हाला बोनाफाईड वगैरे हे सर्व भेटतं कॉलेजमधून, तर त्या ठिकाणी जायचं आणि तिथं आम्हाला म्हणायचं की आम्हाला रिचेकिंगसाठी टाकायचं आहे किंवा फोटोकॉपीसाठी टाकायचं आहे. या तारखेमध्येच जायचं. या तारखेच्या बाहेर गेलो तर तुम्हाला ते भेटणार नाही मित्रांनो, याची नोंद घ्यावी. 15 ते 16 तारखेपर्यंत तुम्ही अपलोड करायचं. याचं काही एवढं महत्वाचं नाही, ह्याचं पण नाही. त्यानंतर तुम्ही म्हणता सर यामध्ये जर चेंज झाला, समजा चेंज झाला म्हणजे आपल्या मार्क जर वाढत असतील आणि मार्क मध्ये जर चेंज असेल तर मग ती आपल्याला केव्हा कळणार, 28 तारखेला. हे पहा, ऑनलाईन तुमचा रिझल्ट जाहीर होईल. कधी, 28 तारखेला, 28 जानेवारीला तुमचा रिझल्ट जाहीर होईल मित्रांनो. जर अपडेट झाला असेल तर, चेंज आला असेल तर, आणि जर नो चेंज म्हणून येईल, जर अनचेंज झाला असेल तर, म्हणजे जर तुमचे मार्क वाढत नसतील तर ते नो चेंज म्हणून येईल मित्रांनो. इथे एक काळजी घ्या मित्रांनो, जर तुमचे मार्क वाढत असतील तरच टाका. जर तुमचे मार्क वाढत नसतील, समजा तुमचे मार्क वाढत नसतील आणि तुम्ही जर टाकला तर ते कमी मार्क सुद्धा होऊ शकतात मित्रांनो. बऱ्याचशा जणांचा असा केस आलेले आहेत की ज्यांचे मार्क आधी त्यांना 25 मार्क होते, त्यांना वाटत होतं की वाढतील म्हणून, त्यांना वाटत होतं की 30, 35, 40 असे मार्क वाढतील म्हणून, पण त्यांचे वाढण्यापेक्षा तर कमीच झाले. कसं काय कमी झाले, कारण की त्यांना वाटून काय उपयोग आहे, पण ती वाढतच नव्हती. त्यांनी त्यांच्या शिक्षकाला दाखवलं नव्हतं, त्यांनी कन्फर्म करून घेतलं नव्हतं, म्हणून त्यांचे 25 मार्क त्यांना आधी दिले. त्यांची रिचेकिंग झाल्यानंतर त्यांचा चेंज कसा यावं, त्यांना फक्त 20 मार्क पडले मित्रांनो. 20 ते 19 मार्क पडले होते. माझ्याच मित्राची गोष्ट आहे मित्रांनो, मी जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा त्या विद्यार्थ्यासोबत असं झालं. तर मित्रांनो माझं असं सांगणं आहे की जर चेंज असेल तरच रिचेकिंगला टाका. येरीवारी तुम्ही रिचेकिंगला टाकून काही उपयोग नाही त्याचा. त्यानंतर तुम्ही म्हणता सर आता तर हिचा रिझल्ट लागेल, मग आम्हाला तिथसले रिझल्ट कधी येईल आमचा, असा जो रिझल्ट येते ना, इथं असे नंबर हे राहते, असे कागदी रिझल्ट कधी येईल, रिझल्टचा कागद आमच्या हातात कधी येईल, तर ते मित्रांनो रिझल्टचा कागद तुमच्या कधी आहे, हे 2 पॉईंट महत्वाचे नाहीत. रिझल्टचा कागद तुमचा आहे, सदरील गुणपत्रिका तुम्हाला 5/2/2026 म्हणजे 5 फेब्रुवारीला तुम्हाला तो कागद, रिझल्टचा कागद हे भेटून जाईल मित्रांनो. याची काळजी करू नका तुम्ही, ते तुमच्या कॉलेजमध्येच भेटून जाईल मित्रांनो आणि तुमचा रिझल्ट हा लागून जाईल मित्रांनो. तर चला, तर मग आता फोटोकॉपीसाठी कसं अप्लाय करायचं ते बघूया आपण. हे पहा, ही सूचना आहे ती फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं. ही तुम्हाला वाचून तर समजणार नाही, तर मी सोप्या पद्धतीत मांडलेलं आहे. सोप्या पद्धतीत पहा, स्टुडंट लॉगिंग करायचं. स्टुडंट लॉगिंग एक नावाची पद्धत राहते, ती स्टुडंट लॉगिंग करायचं. MSBT साठी, फोटोकॉपीसाठी MSBT पोर्टलवर जायचं आणि लॉगिंग करायचं. तुमचा एनरोलमेंट नंबर आणि सीट नंबर टाकून व्हेरीफाय करायचं. कुठं, MSBTच्या साईटवरती, msbt.org.google वर टाका, त्याच्यावर साईट येईल तुमची, त्याच्यावर तुम्ही लॉगिंग करून घ्या. त्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याच्यावर OTP येईल, OTP टाकून साइन इन करायचे. मग तुमचं स्टुडंट लॉगिंग सक्सेसफुल होईल. त्यानंतर तुमचं ईमेल रजिस्ट्रेशन करायचे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ईमेल रजिस्ट्रेशन करायचे. ऍक्टिव्ह नंबर द्या तुमचा OTP येण्यासाठी, ऍक्टिव्ह ईमेल सुद्धा द्या, कारण व्हेरीफाय होण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी. कारण तुमचा जो फोटोकॉपी जी येणार ती तुमची ईमेल वरती येणार. जर तुम्ही अशा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही हे टाकलं,
चेकिंगला टाकली, ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही चेकिंगला टाकलं तर तुमची ही पद्धत राहील, ही पद्धत स्टुडंट लॉगिंगद्वारे. आणि जर तुम्ही तुमच्या कॉलेजमधून चेकिंगला टाकता, कॉलेज मधून, तर तुमची कॉलेजचे शिक्षक जबाबदारी घेतात त्याची, की कसं कसं करायचं, काय काय करायचं. तर त्याची काळजी घेऊ नका, तुमच्या कॉलेजमधून टाका. माझं म्हणणं तर आहे मित्रांनो, माझं प्रेफरन्स तर आहे तुम्ही तुमच्या कॉलेजमधूनच टाका. पण ज्यांना कॉलेजमधून टाकायची सुविधा वगैरे नसेल, सर म्हणले असतील तुम्ही तुमचंच टाका, तर त्यांच्यासाठी मी हे स्टेप सांगत आहे. त्यांनी काय करायचं, ज्यांना कॉलेजमध्ये अवेलेबल आहे त्यांनी कॉलेजमधून टाका मित्रांनो. त्यांनी या स्टेप्सकडे येऊ नका, या स्टेप्सकडे येऊ नका, उगाच धोका पत्करू नका, या स्टेप्सकडे येऊ नका. तर कॉलेजमधूनच टाका तुम्ही, ज्यांना कॉलेजमधून टाकणं हे शक्य आहे. कॉलेजमधून टाकणं ज्यांना शक्य आहे त्यांनी कॉलेजमधून टाका, या ऑनलाईन पद्धतीकडे येऊ नका मित्रांनो. पहा, पहिल्यांदा काय करायचे, स्टुडंट लॉगिंग करून घ्यायचं. म्हणजे काय, MSBT पोर्टलवर जाऊन फोटोकॉपीवरती लॉगिंग करायचे. एनरोलमेंट नंबर आणि सीट नंबर लागणार आहे तुमचा रिझल्टचा. व्हेरीफाय करायचंय OTP नंबर देऊन. कळलं, ईमेल रजिस्ट्रेशन करायचंय, ऍक्टिव्ह ईमेल द्यायचा, त्या ज्यावर ईमेल तुमचा चालू असेल तोच ईमेल, ऍक्टिव्ह ईमेल. फोटोकॉपी मिळण्यासाठी ईमेल ID रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे मित्रांनो. ईमेलवर OTP येतो, ईमेल व्हेरिफिकेशन करायचे. फोटोकॉपी अँसर बुक PDF ईमेल वर मिळते. फोटोकॉपीची अँसर ही फोटोकॉपी तुमची कशी येणार, PDF येणार. फोटोकॉपी PDF येणार कधी, ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही केलं. आणि तुम्ही जर कॉलेजमधून केलं तर तुमच्या हातात एक कागद येतो मित्रांनो, कागद त्याचा बंच येतो, तुमच्या पेपरचा बंच येतो. जर तुम्ही कॉलेजमधून केलं तर, असं जर केलं तर तुमची PDF येऊन जाईल, तुम्हाला ऑनलाईन PDF येऊन जाईल. कशावर, त्याच पोर्टलवर जिथं तुम्ही ईमेल वरती तुमच्या ते येऊन जाईल. तर पहा मित्रांनो, माझं सांगणं आहे तुम्ही कॉलेजमधूनच करून घ्या, कारण की त्यांच्यावर जबाबदारी राहते मग. आणि मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा घ्या. काय होणार आहे, एक स्टुडंट एकाच, हे पहा, सब्जेक्ट सिलेक्शन महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट रूल आहे हा. स्टुडंट डॅशबोर्ड मधील अपीअरन्स सब्जेक्ट दिलेले जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावर ईमेल रजिस्ट्रेशन करतात तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. कोणते सब्जेक्ट तुम्हाला रिचेकिंगसाठी टाकायचे ते सिलेक्शन करायचा ऑप्शन येतो. तेव्हा सिलेक्ट करताना मित्रांनो, फोटोकॉपीसाठी तुम्ही आणि रिचेकिंगसाठी तुम्ही कमीत कमी 2च सब्जेक्ट टाकू शकता मित्रांनो. 2 पेक्षा जास्ती जर तुमची रिचेकिंग आणि फोटोकॉपीसाठी असतील तर मित्रांनो ते होणार नाहीत मित्रांनो, कारण तुम्ही 2च सब्जेक्ट हे रिचेकिंगसाठी आणि फोटोकॉपीसाठी टाकू शकता. हे रूल आहे मित्रांनो एक MSBTचा. पहा, एक सीट नंबर म्हणजे एका सीट नंबर वरती जास्तीत जास्त 2 सब्जेक्ट अप्लाय करू शकतो. पहा, फोटोकॉपी हवी असेल तर सब्जेक्ट चेकबॉक्स ने सिलेक्ट करा. याला सिलेक्ट करायचं, याची पाहिजे असेल तर याला सिलेक्ट करून टाकायचं. 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट सिलेक्ट करता येणार नाहीत, हे लक्षात घ्या मित्रांनो. ऍप्लिकेशन सबमिशन, त्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन सबमिट करायचं असते. इथं सबमिटचं बटन असते, ते सबमिट करून द्यायचं. पुन्हा सबमिट करायचं, सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटन दाबायचं. सबमिट केल्यावर ऍप्लिकेशन रिसिप्ट डाउनलोड करणे कंपल्सरी आहे. ऍप्लिकेशन रिसिप्ट डाउनलोड करायची आणि ती स्वतःकडे ठेवायची. रिसिप्ट फ्युचर रेफरन्स साठी जतन करून ठेवायची म्हणजे जपून ठेवायची. फ्युचर यूज साठी म्हणजे जेव्हा तुमची रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला त्या फोटोकॉपीची ID मागेल मित्रांनो, ती ID तुम्हाला द्यायची आहे. पेमेंट रिसिप्ट करायची. फोटोकॉपीसाठी अप्लाय केल्यानंतर पेमेंट केली जाते. पेमेंट हिस्ट्री सिलेक्शन मधून पेमेंट रिसिप्ट पुन्हा डाउनलोड करता येईल. तर तुम्हाला पेमेंट करायला ऑप्शन येईल मित्रांनो. 600 रुपये काहीतरी द्यावं लागते, माझ्या माहितीस तर 600 रुपये काहीतरी द्यावं लागते. तर 2 विषयाचे 600 रुपये काहीतरी द्यावं लागते. तरी तुमच्या कॉलेजमध्ये एकदा हे करून घ्या. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमच्या एकदा विचारपुसणी करून घ्या की किती पैसे लागतात, आणि तसेच त्या पोर्टलवरती तुम्ही पैसे टाका. त्याची पावती, पेमेंटचे स्क्रीनशॉट, पेमेंटची हिस्ट्री तुम्हाला डाउनलोड करता येईल. ती डाउनलोड करून ठेवा तुमच्याकडे, जर कधी लागली तर. फोटोकॉपीचं स्टेटस तुम्हाला डाउनलोड करता येईल. डॅशबोर्ड मधून फोटोकॉपीचं स्टेटस तुम्हाला दिसेल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावर, अँसर बुक आल्यावर, मार्क्स बिफोर आणि मार्क्स आफ्टर दिसतील. मार्क्स बिफोर आधी किती होते, समजा मार्क्स बिफोर तुमचे 25 होते, नंतर अपडेट झाल्यानंतर तुमचे 36 झाले.
मार्क्स बिफोर आणि मार्क्स आफ्टर, म्हणजे इथं चेंज झाला म्हणजे तुमचा चेंज म्हणून लिहीन, आणि जर चेंज झाला नाही तर अनचेंज म्हणून लिहून येईन. तर मित्रांनो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, सब्जेक्ट केअरफुली सिलेक्ट करा. सब्जेक्ट सबमिट नंतर चेंज होत नाही. तुम्ही एकदा जर सबमिट बटन दाबलं तिथं सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर, तर त्यानंतर तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकत नाही. ओटीपी मोबाईल आणि ईमेल दोन्ही ऍक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे. फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटसाठी इन्स्टिट्यूट मार्गदर्शन घेता येते. म्हणजे फोटोकॉपी आणि रीचेकिंगसाठी, रीअसेसमेंट म्हणजे रीचेकिंगसाठी तुम्हाला इन्स्टिट्यूटची हेल्प ही घेता येणार मित्रांनो, घेता येणार. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांना परेशान करून टाकायचं की मला असं मी माझ्या चेकिंगला टाकलेलं आहे, फोटोकॉपी ही टाकलेली आहे रीचेकिंगसाठी आणि फोटोकॉपीसाठी अप्लाय केलेला आहे, कधीपर्यंत येईल, कधी येईल असं तुम्ही विचारू शकता मित्रांनो. पण माझा प्रेफरन्स लाईन तुम्ही ऑनलाईन करण्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही कॉलेज कडून जर केलं जाईल तर ती करून घ्या. तुम्ही ऑनलाईन एवढं करण्यापेक्षा कॉलेजपासूनच जर केलं जाईल, कॉलेजमधूनच होत असेल तर बघा, जर होत नसेल तर तुम्हाला ऑनलाईनच्या पद्धती सांगितलीच आहे मी. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच MSBT रिलेटेड आपण सर्व व्हिडिओज टाकत राहतो आणि प्रत्येक अपडेट आपण या आपल्या पीजीटेक अकॅडमीवरती देत राहतो. आणि आपण अकॅडमी सुरू केली, ती अकॅडमी कशामुळे सुरू केली की लेकरांना फ्री एज्युकेशन भेटावं म्हणून, आणि फ्रीमध्ये आपण सब्जेक्ट सुद्धा घेतो. जर कुणी कम्प्युटर ब्रँचचे असतील तर ते फ्रीमध्ये आपले सब्जेक्ट असतील तर आपली प्लेलिस्ट आहे PIC ची प्रोग्रामिंग इन सी ची प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट जाऊन चेकआउट करा मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जर का कुणी CEO ब्रँचचे असतील कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सेकंड सेमिस्टरचे, त्यांच्यासाठी आहे ती. सो होप की तुम्हाला आपलं आजचं लेक्चर समजलं असेल, आपलं जे काही आज समजून सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. जास्तीत जास्त कॉलेजकडे प्रेफरन्स द्या मित्रांनो, कॉलेजकडूनच चेकिंग करून घ्या. तर आता वेळ दौडू नका मित्रांनो, कारण जवळच आली आता 13, 14, 15 तारखे अशा आहे. जानेवारी महिन्यामध्ये तुमचं सर्व रिचेकिंग, फोटोकॉपी वगैरे तुमचं होऊन जाईल मित्रांनो. सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. बाय बाय.